हिंदू महासभेच्या वतीने ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात फौजदार चावडी येथे तक्रार दाखल करण्यात आली। संभाजी ब्रिगेडच्या 27व्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी आपल्या हिंदू धर्मातील प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ तसेच वारकरी संप्रदायाबद्दल निंदा केली, अपशब्द वापरून हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या। त्याबद्दल त्याच्या विरोधात फौजदार चावडी सोलापूर येथे तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंद करावा अशी विनंती करण्यात आली आहे। माने साहेबांनी वरिष्ठांशी चर्चा करून FIR दाखल करू असे सांगितले। यावेळेस निवेदन देताना अखिल भारतीय हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे, शहर संघटक प्रसाद शेंडगे, विनायक पाटील, शुभम कराळे, चव्हाण, गब्बर चव्हाण, सूरज खैरे आदींची उपस्थिती होती। जय श्रीराम। संभाजी ब्रिगेडच्या 27व्या अधिवेशनात एक ज्ञानेश महाराव नावाचा एक बडवा आपल्या हिंदू देव धर्माबद्दल पूर्ण अपशब्द वापरलेला आहे। श्रीरामाबद्दल अपशब्द वापरलाय, स्वामी समर्थाबद्दल अपशब्द वापरलाय, वारकरी संप्रदायाबद्दल अपशब्द वापरलेला आहे। हिंदू संस्कृती ही पूर्ण जगामध्ये सर्वात श्रेष्ठ मानली गेलेली आहे। त्याला एवढा अक्कल नाही आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जिजामातेनं रामायण व महाभारत शिकवलं होतं आणि ज्या वारकरी संप्रदायाबद्दल तो बोलतो त्या वारकरी संप्रदायाला छत्रपती संभाजी महाराजांनी सुरक्षा पोचवली होती की त्या काळी वारकरी लोकांना पंढरपूर पर्यंत छत्रपती संभाजी महाराज सुरक्षितता द्यायची। असं हे हिंदू संस्कृती आणि ते संभाजी ब्रिगेडच्या नावानं ही जी संघटना चालू होती ही एक भडवी संघटना आहे। भडवी ही जे इस्लामचं खाऊन हिंदू धर्माला शिव्या देते। त्या ज्ञानेश महारावला सांगू इच्छितो, तू जर एका बापाचा असेल तर तू सोलापुरात ये। काय अरे भडव्या, तू ज्या वेळेला तू जन्मला त्यावेळेला तो दिवस काळा दिवस म्हणून जाहीर करावा असं माझी इच्छा झालेली आहे की ज्या प्रभू श्रीरामाने आज आदर्श मानलं जातं जगाच्या पाठीवर, त्या श्रीरामाला बद्दल तो असं बोलतो, श्रीरामाने एक न्याय केलेला आहे की ज्या वेळेला प्रजा आपल्यावर आक्षेप घेते त्यावेळेला सुद्धा श्रीरामाने आपले पत्नीला सुद्धा तिथं हे केलेलं आहे की त्याग केलेला आहे त्या त्यांना तू असं बोलतो, तुझी लायकी केवढी, तू बोलतो काय। तर आम्ही आज सर्व हिंदू संघटनाने हिंदू महासभेच्या वतीनं आम्ही फौजदार चावडी येते त्याच्या विरोधात तक्रार देऊन साहेबाला इथं गुन्हा दाखल करण्यासाठी विनवणी केलेली आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याला फरफडत सोलापुरात आणा। आज त्या व्यासपीठावर शरद पवार बसलेले आहेत आणि तो जे दिलीप सिंग शाहू महाराज हे सुद्धा बसलेले आहे। तर हे जे बसलेले असताना सुद्धा तिथल्या लोकांनी त्यांना म्हणजे तिथं काही सुद्धा बोललेलं नाही असं हे वक्तव्य केले। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही फौजदार चावडीला गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।